पुढील 1 तास ज्या शिक्षकांचे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनी या शाळेचे आदर्श शिक्षक आदरणीय सचिन शिंदे सर हे आपल्याला बुद्धिमत्ता या विषयावरती आरशातील प्रतिमा आकृती अंक अक्षरे या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्यांचं देखील मी शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर उपस्थित विस्तार अधिकारी आदरणीय पिंपरकर साहेब, माझे सहकारी श्री नामदेव शेरकर सर व दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आदरणीय शिंदे सरांना विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करावी। धन्यवाद सर। नमस्कार बालमित्रांनो, आज या ठिकाणी आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील पेपर 2 मधील बुद्धिमत्ता या विषयातील प्रतिबिंब प्रतिमा या घटकावर आज आपण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, प्रतिबिंब आणि प्रतिमा, तर प्रतिबिंब कशाला म्हणतो, तर जे आपल्या पाण्यामध्ये जे आपल्याला दिसतं त्याला प्रतिबिंब म्हणतो आणि आरशामध्ये जे दिसते त्याला प्रतिमा म्हणतात। ढोबळमानाने आपण त्यांचा उल्लेख असा करतो। तर हा घटक पहा मित्रांनो, एकूण यामध्ये 2 उपघटक आहे। पहिला आहे आरशातील प्रतिबिंब प्रतिमा आणि दुसरा आहे जल प्रतिबिंब। तर आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। त्यातील पहिला घटक आरशातील प्रतिमा। तुम्ही यापूर्वीही याविषयी सराव केला असेल, आज आपण जास्त त्याचा सखोल अभ्यास करणार आहोत। तर प्रतिबिंब प्रतिमा या घटकाला भारांश 8% आहे आणि प्रश्न संख्या शिष्यवृत्ती परीक्षेत 4 प्रश्न दरवर्षी विचारले जातात। त्यापैकी आरशातील प्रतिमा जी आहे मित्रांनो त्याला भारांश हा 4% आहे। प्रश्न संख्या 2 आणि गुण 4। लक्षात येते का मी काय सांगतोय, की आरशातील प्रतिमेला भारांश 4%, प्रश्न संख्या 2 आणि गुण 4। आणि त्याचप्रमाणे जे जल प्रतिबिंब आहे त्यालाही भारांश 4%, प्रश्न संख्या 2 आणि गुण 4। मग एकूण जो भारांश आहे प्रतिबिंब प्रतिमेला तो आहे 8%, प्रश्न संख्या आहे 4। त्यातील आरशातील प्रतिमेला 2 प्रश्न विचारले जातात आरशातील प्रतिमेवर आणि जल प्रतिबिंबावर 2 प्रश्न। आरशातील प्रतिमेला एकूण गुण आहे 4 आणि जल प्रतिबिंबाला 4। याप्रमाणे या घटकाला एकूण 8 गुण आहेत। आणि अतिशय मुलांनो हा सोपा प्रश्न आहे। ज्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य स्तरावर अथवा जिल्हा स्तरावर नंबर येतो ते विद्यार्थी तर शांतपणे सोडवतात, परंतु यामध्ये गोंधळ सुद्धा होतो की कधी कधी हा सोपा प्रश्न असला की आपण त्याला तेवढं महत्त्व देत नाही आणि हा प्रश्न शांतपणे सोडवायचा। याच्यात कोणत्या चुका होतात, कोणकोणत्या गोष्टीवर जास्त प्रश्न विचारले जातात याची सखोल चर्चा सखोल अभ्यास आपण या ठिकाणी या घटकामध्ये करणार आहोत। तर मित्रांनो, प्रतिबिंब आणि प्रतिमा यांची संकल्पना अगोदर समजून घ्या। पहा, एखाद्या वस्तूचे प्रतिबिंब आपण आरशामध्ये पाहतो, पाण्यामध्ये पाहतो, आपल्याला ते त्या वस्तू सारखे दिसत असते, परंतु एक लक्षात ठेवा, त्या वस्तू सारखे जरी ते प्रतिबिंब दिसत असते तरी ते एकदम हुबेहूब नसते। ज्याप्रमाणे आपण समाजात वावरताना जुळे बहीण भाऊ किंवा जुळे भाऊ पाहतो, त्यांच्यात जसं साम्य असतं परंतु काहीतरी थोडाफार फरक असतो, अगदी त्याप्रमाणेच प्रतिबिंब प्रतिमा जरी त्या वस्तू सारखे दिसत असले तरी हुबेहूब नसते। पहा, मग या वस्तू आणि तिचं जे प्रतिबिंब किंवा प्रतिमा आहे यात फरक आपल्याला करता आला पाहिजे आणि हा मित्रांनो बुद्धिमत्तेचाच एक भाग आहे। आणि या घटकाद्वारे काय घेतलं जातं पहा, तर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेतली जाते की ती वस्तू
आणि ती प्रतिमा यात त्या विद्यार्थ्यांना फरक करता येतो की नाही. मग या घटकामध्ये आपल्याला पहा कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर या उपघटकात आकृती, अंक, अक्षरे यांची प्रतिमा आरशात कशी दिसेल हे आपल्याला ओळखायचे. पहा 3 गोष्टी आहेत याच्यावर. पहा मित्रांनो, पहिली आहे आकृती, दुसरा आहे अक्षर, तिसरा आहे अंक. यांची प्रतिमा आरशात कशी दिसेल हे आपल्याला ओळखायला शिकायचंय. आणि मग तुम्हाला आकृतीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला आरसा धरल्यास ती वस्तू आरशात कशी दिसू शकते हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि आरशातील प्रतिबिंबासाठी आकृतीच्या डावीकडे किंवा उजवीकडे तिरप्या रेषा दाखवलेल्या असतात. समजा ह्या चौकोनात आकृती मित्रांनो, आरसा दाखवताना ते एक तर इकडून दाखवतात म्हणजे डाव्या बाजूने दाखवतात अथवा उजव्या बाजूने दाखवतात. ह्या चिन्हावरूनच आपल्याला लक्षात येतं मित्रांनो की हा जो प्रश्न आहे तो आरशातील प्रतिमा या घटकावर आहे. पुढं आता हे प्रश्न सोडवताना मित्रांनो काही टिपा आहे. त्या टिपा कोणत्या महत्वाच्या गोष्टी आपण कोणत्या लक्षात ठेवायच्या. तर आरशातील आकृतीमध्ये वरचा भाग हा नेहमी वरच्या बाजूला दिसतो. पहा मित्रांनो, आपण ज्या जलप्रतिबिंबाचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस आपल्या लक्षात येणार आहे, परंतु तरी या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा जो आकृतीचा वरचा भाग आहे तो नेहमी कुठं दिसणार आहे प्रतिबिंबामध्ये, प्रतिमेमध्ये वरच्याच बाजूला. शिवाय आकृतीचा खालचा भाग म्हणजे हा जो ट्रायंगल आहे मित्रांनो तो सुद्धा आपल्याला कोणत्या बाजूला दिसणार आहे, खालच्या बाजूला दिसणार आहे. परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवा, जी आपण ज्यावेळेस समोर उभे राहतो त्यावेळेस ही आपली डावी बाजू, ही उजवी बाजू. तर आरशामध्ये जो उजवीकडचा भाग आहे त्या प्रतिमेचा तो आरशात कुणीकडे दिसणार आहे, डावीकडे. आणि जो डावीकडचा भाग आहे त्याचे प्रतिबिंब आरशामध्ये आपल्याला उजवीकडे दिसते. पहा हाच बदल या ठिकाणी होतो मित्रांनो. जो उजवीकडील भाग आहे त्या वस्तूचा तो प्रतिबिंबात आपल्याला डावीकडे दिसतो आणि जो डावीकडील भाग आहे तो प्रतिबिंबामध्ये आपल्याला काय दिसतो मित्रांनो, उजवीकडे दिसतो. मग आपण पुढे सराव करताना या ठिकाणी अभ्यास करणारच आहोत की त्यासाठी तुम्हाला काही मी अक्षर आणलेले पहा की ते अक्षर आरशामध्ये कशा स्वरूपात दिसतात. पहा ए मित्रांनो, ए ची आरशातील प्रतिमा ही हुबेहूब ए सारखीच दिसते. बी, आता पहा बी च जे वाटी आहे आपण म्हणतो तिची डायरेक्शन बदललेली. किंवा ओ अक्षर आरशामध्ये जवळजवळ सेम दिसतंय. ई, आता ई च जे ओपन फेस आहे तो इकडे आहे, आरशात तो कुणीकडे दिसणार आहे, इकडे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आरशासमोर उभे राहून भांग पाडतो, आपण जरी कंगवा उजव्या हातात घेतलेला असतो तरी तो आपल्याला आरशात कुणीकडे दिसतो, डाव्या हातात दिसतो. अगदी त्याप्रमाणेच आपण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की आरशातील प्रतिमेमध्ये डावीकडील वस्तू उजवीकडे दिसते आणि उजवीकडील वस्तू डावीकडे दिसते. तर या ठिकाणी तुमच्या समोर काही मी इंग्रजी कॅपिटल लेटर्स आहेत त्याचे आरशातील प्रतिमा कशी दिसते हे या ठिकाणी तुमच्या समोर मी दाखवलेले आहे. एकदा आपण याचं निरीक्षण करायचंय. ए, बी, ओ, लेटर ई, लेटर एम लेटर आरशात हुबेहूब दिसतं. एन, पहा मित्रांनो, आरशातील प्रतिमा असो किंवा पाण्यातील प्रतिमा असो, मी असं त्यात पाहिलेलं आहे की एन अक्षरांवर ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस बहुतांश वेळा एन या अक्षराचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. तो आपण पुढे पाहणार आहोत कशा स्वरूपात. जलप्रतिबिंबामध्येही यन या अक्षरावर बहुतांश प्रश्न असतात आणि आरशातील प्रतिमेवरही यन या अक्षरावर प्रश्न असतात. पी आरशात आपल्याला स्मॉल लिपीमधील क्यू सारखा दिसतो. पहा एच, एल, टी, एस. तर लक्षात आले मित्रांनो अक्षर आरशामध्ये कशी दिसतात. आता हे झालं अक्षरांचं. आता काही आकृत्या आहे. पहा ह्या टॉईज तुमच्या समोर आणलेल्या आहे मी. पहा यांच्या मिरर इमेज आरशातील प्रतिमा ह्या कशा दिसतात. पहा आता जर आपण निरीक्षण केलं मित्रांनो तर या पक्षाची चोच कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. आरशात आपल्याला कोणत्या बाजूला गेलेली दिसते, उजव्या बाजूला. हा जो खेळण्यातला घोडा आहे पहा याचं तोंड कुणीकडे मित्रांनो, डाव्या बाजूला आहे. आरशात आपल्याला कुठे दिसतंय,
उजव्या बाजूला, किंवा शेपटी उजव्या बाजूला आहे, आरशामध्ये आपल्याला कुठे दिसते ती डाव्या बाजूला. हेलिकॉप्टर, कार. पहा मित्रांनो, म्हणजे आरशामध्ये काय होतं की डावीकडचा भाग उजवीकडे आणि उजवीकडचा भाग डावीकडे दिसतो. आता पहा मित्रांनो, तुमच्या सरावासाठी मी काही अंकही आणलेले. हे आरशामध्ये कसे दिसतात या ठिकाणी तुम्ही विचार करायचा आहे आणि आपण वहीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्या मुळात मित्रांनो ह्या आरशातील प्रतिमा आहे. काय आहेत या आरशातील प्रतिमा दिल्यात, त्यावरून तुम्हाला तो अंक ओळखायचा आहे. तर ज्यावेळेस मित्रांनो आपण रस्त्याने वगैरे जातो तर ॲम्ब्युलन्स, पहा तुम्ही ॲम्ब्युलन्सवरचं नाव वाचलं असेल तर ते नाव शक्यतो मिरर प्रतिमेच्या स्वरूपात लिहिलेलं असतं, म्हणजे पुढील ड्रायव्हरला ते सोयीचं वाचता येतं. अगदी तशाच प्रकारे हे मी मिरर नंबर आणलेस. एक हा आरशात कसा दिसतो मित्रांनो हे तुम्ही ओळखायचे. तुमच्या समोर मी प्रत्यक्ष आरसा आणलेला आहे. तर एच हे तोंड उजव्या बाजूला आहे, आरशात काय होणार आहे ते आपल्याला डाव्या बाजूला दिसणार आहे. 2 ही 2ची आरशातील प्रतिमा आहे. पहा मित्र, हा अंक कोणता असेल आरशामध्ये कसा दिसेल आपल्याला, त्याचं तोंड इकडे दिसणार आहे. याप्रमाणे तुम्ही जर अंकांचा घरी सराव केला तर आपल्याला या घटकामध्ये अडचणी येत नाही. आणि मित्रांनो एक काय करायचं की आपण प्रत्यक्ष आरसा घ्यायचा आहे, अंक काढायचे आणि त्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसते याचा काय करायचा आहे, सराव करायचा आहे. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहू. पहा, मी एक चित्र तुमच्या समोर काढलेलं आहे आणि तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातात की या वस्तूची आरशातील प्रतिमा कशी दिसेल, मग आरसा दर्शवण्यासाठी ह्या आपण सुरुवातीलाच पाहिलं अशा खुणांचा काय केला जातो, उपयोग केला. हे चिन्हच आपण समजून घ्यायचं की डावीकडे हे चिन्ह असू अथवा उजवीकडे हे चिन्ह असू. यावरून काय समजायचं मित्रांनो की ही आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, आरशातील प्रतिमा. मग आता तुमच्या समोर मी प्रत्यक्ष आरसा आणलेला आहे. पहा, तो आरसा इकडून लावला, दिसतोय तुम्हाला सर्वांना, आरशातील प्रतिमा दिसत असेल. पहा, पहा दिसते सर्वांना प्रतिमा. आरसा इकडून डाव्या बाजूने लावा अथवा उजव्या बाजूने लावा मित्रांनो, थोडीशी अडचण येणार आहे, आपण प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊ शकता. मग आपल्या असं लक्षात येतं मित्रांनो की हे घर आहे, हे घर मध्ये आहे, ते द्विमितीय आकृती असल्यामुळं, सममित आकृती असल्यामुळे आपल्याला सेम टू सेम दिसणार आहे. फक्त बदल काय होणार आहे, झाड कुठे घराच्या डाव्या बाजूला आहे, ते आरशा प्रतिमेमध्ये आपल्याला कुठे दिसणार आहे, उजव्या बाजूला दिसणार आहे. आणि हा जो विजेचा खांब आहे मित्रांनो समजून घ्या, तो आपल्याला उजव्या बाजूला आहे, तो आरशात कुठे दिसणार आहे, डाव्या बाजूला. तर तुमच्या लक्षात बहुतांश प्रकारे हा फरक लक्षात आला असेल की वस्तूंचा किंवा त्या प्रतिमेचा डावा भाग हा आरशामध्ये उजवीकडे दिसतो आणि उजवा भाग हा डावीकडे दिसतो. फक्त एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवली की या प्रश्नामध्ये आपल्याला कसल्याही स्वरूपाची अडचण येत नाही. मग या ठिकाणी आता आपण आरशातील प्रतिमा याचा काय करणार आहोत मित्रांनो, सराव घेणार. मग प्रश्न कसा असतो तो आपण प्रश्न पाहू. पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा. परत एकदा मित्रांनो प्रश्न, पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखा आणि त्याचा योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा, अशा स्वरूपाचा प्रश्न असतो. मग आपण या ठिकाणी सुरुवातीला
त्यामध्ये 3 गट केलेले आहे. अक्षरे, अंक आणि आकृत्या. सुरुवातीला आपण काय करणार आहोत, अक्षरांवरचे प्रश्न पाहणार आहोत. पहा, ही तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ही प्रश्न आकृती. प्रश्न आकृती तुम्हाला 3 लेटर दिलेले. कोणते लेटर आहे मित्रांनो? एम पी यू. आणि हे चिन्ह पहा, सुरुवातीला आपण पाहिलं, हे चिन्ह काय दर्शवतंय की तुम्हाला या अक्षरांची आरशातील प्रतिमा. कधी कधी हे चिन्ह प्रश्न आकृतीच्या उजव्या बाजूला असेल किंवा कधी कधी या बाजूला असेल. समजून घ्यायचंय, ते कुठेही कोणत्याही दिशेला असो, आरसा तुम्ही इकडून धरला काय आणि इकडून धरला काय, ती प्रतिमा सेम टू सेम असणार आहे. तो डाव्या बाजूला असो. मग आता विचार करायचा आणि मला सांगायचंय, या ठिकाणी तुम्हाला 3 कॅपिटल लेटर दिलेले आहे, एम पी यू. मग हे जे पी अक्षर आहे, सगळ्या सुरुवातीला काही ठोक ताळे लक्षात ठेवायचे. ज्यावेळेस आपल्याला असे 2-3 अक्षर असतील, विषम अक्षर, त्यावेळेस मधलं जे अक्षर आहे ते मित्रांनो मधीच असणार आहे. म्हणजे पी काय असणार आहे, पी ची प्रतिमा ही मधोमधच येणार आहे. पण पी ची जी ही वाटी आहे, तिचं दिशा कुणीकडे मित्रांनो? उजव्या बाजूला. ती कोणत्या बाजूला येणार आहे? तिचं डायरेक्शन डाव्या बाजूला. आता पी चा प्रश्न मिटला. यम हे अक्षर डाव्या बाजूला आहे. हे प्रतिमेमध्ये कुठे जाणार आहे मित्रांनो? सर्वात उजव्या बाजूला. आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं, यम ची आरशातील प्रतिमा हुबेहूब यम सारखीच दिसते. आणि तिसरं लेटर आहे यू उजव्या बाजूला आहे, त्याची प्रतिमा आरशामध्ये आपल्याला डाव्या बाजूला. आणि यू हे अक्षर सुद्धा काय होतं मित्रांनो? सेम टू सेम दिसतं. मग आता मी तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेलं आहे की एम पी यू हे अक्षर या ठिकाणी आरशामध्ये कसे दिसतात. आता या ठिकाणी 4 ऑप्शन आहे. मग शोधा बरं, कुठे आपलं उत्तर, कोणता पर्याय येतोय? सापडलाय पर्याय आपल्याला मित्रांनो सर्वांना? तर या प्रश्नाचा पर्याय आहे 1. कोणता पर्याय आहे? 1. पुढे पुढे जेव्हा आपण सराव करू, त्याच्यामध्ये आणखीन कोणकोणत्या गोष्टी उत्तर आकृत्यांमध्ये दिलेल्या असतात तेही आपल्या लक्षात येतील. पण या ठिकाणी हे तुम्हाला स्पष्ट करून दाखवलंय की मध्ये जी आकृती आहे ती मध्येच राहते. उजवीकडची आकृती डावीकडे येणार आहे, डावीकडची आकृती उजवीकडे जाणार आहे. आणि वरची बाजू वरच राहते, खालची बाजू खालीच राहते. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे मित्रांनो, आपण पहिला प्रश्न झालेला आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय. या ठिकाणी पहा, प्रश्न दुसरा. या ठिकाणी अक्षर दिलेले आहेत एम एफ सी एस. थोडं तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून त्याचा आकार वाढवण्याचा मित्रांनो प्रयत्न करतोय. कारण तुम्हाला मोबाईल वरती अक्षर पाहिजे, ते थोडे ओळखू यावा म्हणून थोडी त्याची साईज वाढवतोय. पर्याय आपण थोडे नंतर बारीक छोटे करून पाहू शकतो. प्रश्न आकृती पहा मित्रांनो सर्वांनी. एफ एफ एस आणि सी. मग मगाशी आपण पाहिलेलं आहे मित्रांनो, काय पाहिलंय की हा आकृतीचा मधला भाग आहे. आपण 3 भाग केलेत. मग हा मधला भाग जो आहे, फक्त अक्षरांचा विचार करायचा. बरोबर? तर हा जो मधला भाग आहे हा मधीच राहणार आहे. पण त्यांच्या सुद्धा दिशा बदलतात. ते सुद्धा डावी उजव होतं पहा. परंतु यम हे अक्षर आपण पाहिलेलं आहे. यम हे अक्षर, याची प्रतिमा कशी दिसणार आहे? आहे तीच दिसणार आहे. आता सी मधोमध आहे, पण त्याचं डायरेक्शन, त्याची वाटी इकडे आहे, त्याचं तोंड विरुद्ध दिशेला आहे. उजवीकडे आहे, ते कुणीकडे होणार आहे मित्रांनो? डावीकडे होणार आहे.
नंतर यप अक्षर या ठिकाणी डाव्या बाजूला आहे. आता ते कुणीकडे जाणार आहे मित्रांनो, कोणत्या दिशेला जाणार आहे? डाव्या बाजूचं उजव्या दिशेला. आणि त्याचं जे डायरेक्शन आहे ते सुद्धा चेंज होणार. त्याचं तोंड इकडे आहे, ते तोंड प्रतिमेमध्ये काय होणार आहे मित्रांनो? इकडे होणार. आणि यस, यस हे अक्षर आपल्या प्रश्न आकृतीमध्ये उजव्या बाजूला आहे, ते उत्तर आकृतीमध्ये कोणत्या बाजूला दिसणार आहे मित्रांनो? डाव्या बाजूला. परंतु त्याची सुद्धा काय होणार आहे? ही जी वाटी आहे, आता यसचं सोडवताना पहा, छोटा विचार करा, हे अक्षर आपण थोडा वेळ विसरून जाऊ. सी, मग सी कसं दिसणार आहे आपल्याला आरशात? इकडं. आणि खालची वाटी जी आहे तिचं डायरेक्शन उलट. पहा, यसचा गोंधळ होतो. यस, यन ही जी अक्षर आहे, ही अक्षर आरशातील प्रतिमेमध्ये, पाण्यातील प्रतिमेमध्ये वारंवार विचारले जातात, कारण याचे डायरेक्शन चुकतात. मग जर आपण पाहिलं तर आपल्याला उत्तर लक्षात आलं असेल मित्रांनो. आपला पर्याय आहे हो का मित्रांनो? पर्याय 4. परत एकदा चेक करा. आणि यम, यम मधोमध्ये, सी ची वाटी डाव्या दिशेला, त्याचं तोंड पुढे गेलेलं आहे, उजव्या दिशेला गेलेलं आहे. यस, यप इकडे डाव्या बाजूला, तो उजव्या बाजूला दिसणार आहे. आणि यस प्रतिमे प्रश्नामध्ये उजव्या बाजूला आहे, तो आकृतीमध्ये डाव्या बाजूला दिसणार आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न मित्रांनो तुम्ही पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 अक्षर आहेत एन ओ आर. कोणते अक्षर दिलेले मी तुम्हाला सांगितलं ना, आरशातील प्रतिमा असो अथवा जलप्रतिबिंब, यामध्ये एन, यस अशा स्वरूप अक्षरांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. मग आता तुम्ही विचार करायचा आहे की एन ओ आर याचं आरशातील प्रतिमा कशी दिसेल. पहा, आपण स्पष्टीकरण घेणार आहोत, पण तुम्ही विचार करा. तुम्हाला पर्याय मिळाला असेल मित्रांनो, कारण हे प्रश्न आरशातील प्रतिमा असो अथवा जलप्रतिबिंब हे आपले हातचे मार्क आहे आणि शांतपणे सोडवायचे की जेणेकरून यात चूक होणार नाही. आता मी अक्षरांवरचा हा एवढाच प्रश्न स्पष्टीकरण देणार आहे. त्यानंतर आपण जलद कसा सोडवायचा त्याची चर्चा करणार आहोत. मग या ठिकाणी पुन्हा 3 अक्षर आहे. यातलं जे मधलं अक्षर आहे ओ, ते काय होणार आहे मित्रांनो? ते अक्षर प्रतिमेमध्ये मधीच राहणार आहे, म्हणजे ओ. आणि ओ ची आपण सुरुवातीला पाहिलं की ओ च आरशातील प्रतिमा आहे तशीच दिसते. आता यन अक्षर हे प्रश्नामध्ये डाव्या बाजूला आहे, ते कुठे जाणार आहे मित्रांनो? उजव्या बाजूला. आणि आर अक्षर हे डाव्या बाजूला आहे, ते कुठे येणार आहे? उजव्या बाजूला. फक्त आपल्याला दिशा बदलायची, डाव्याचं उजवं करायचं, उजव्याचं डावं करायचं, असं आपण म्हणतो बोलू. मग यनची प्रतिमा आरशात कशा दिसणार आहे? आता ते सोडवण्यासाठी 2 उपाय. ह्या रेषा 2 ज्या उभ्या आहेत त्या मित्रांनो सरळ दिसणार. आता याची डायरेक्शन अशी आहे, ती आरशात काय होणार आहे? याप्रमाणे बदलणार आहे. आणि दुसरं आर, आर हे अक्षर याचा फेस आपण म्हणतो इकडे, तो फेस बदलणार आहे, त्याची दिशा बदलणार आहे. पहिलं इकडं. ही झाली आपली प्रतिमा. मग या ठिकाणी शोधा उत्तर मित्रांनो कुठं दिसतंय? एन ओ आर. कोणता पर्याय आहे? तर पर्याय क्रमांक 3. आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे, परंतु परीक्षेमध्ये आपण एवढा वेळ घालवू शकत नाही. मग जलद कसं शोधायचं? आता ह्याच प्रश्नावरून तुम्हाला स्पष्टीकरण देतोय. आता एक माहिती, ओ जे अक्षर हे मध्ये राहणार आहे. मग सर्व पर्यायात पाहिलं आपण एक एक अक्षराचा विचार करायचा ओ मध्ये. आता यन हे डाव्या बाजूला आहे, याची दिशा कुठे जाणार आहे? आता उजव्या बाजूला. इथं यन कुठं दिसतोय? डाव्या बाजूला. म्हणजे हा पर्याय मित्रांनो गेला. या ठिकाणी यन कोणत्या दिशेला आहे? डाव्या बाजूला. म्हणजे हा पर्याय गेला. पर्याय 4 मध्ये जर आपण पाहिलं तर यन सुद्धा आपल्याला कुठं दिसतोय? डाव्या बाजूला. बस एका अक्षरावरूनच आपल्याला लगेच
कळालं. आणि आरशातील प्रतिमेमध्ये ज्यावेळेस उत्तर आकृत्या दिलेल्या असतात मित्रांनो, त्यातील 2 उत्तर आकृत्या ह्या नेहमी शक्यतो जलप्रतिबिंबाच्या असतात आणि 2 या आरशातील प्रतिमेवर असतात. मग आपण त्या वेगळ्या केल्या, त्या आपल्या उत्तरातून वगळल्या की आपल्याला अचूक पर्याय मिळतो. आणि या अक्षरावरूनच कळालं की हे अक्षर डावीकडे आहे, ते आरशामध्ये उजवीकडे दिसणार आहे, पण या तिन्ही पर्यायात पाहिलं तर ते आपल्याला डाव्या बाजूला दिसतंय. आणि राहिला प्रश्न पर्याय तिसरा, आणि मग या ठिकाणी आपण चेक करू शकतो ओ मध्ये यन डावीकडे आहे, ते उजवीकडे गेलेलं आहे. आणि आर डाव्या बाजूला आहे, त्याची दिशा बदललेली. दिशा पण बदलायची मित्रांनो, गोंधळ होऊ नका, नाहीतर काही काही पर्याय आपल्याला फसवतात. तसं आपण फसणार नाहीच आहे. ठीक आहे, पुढची प्रश्न आकृती पहा. या ठिकाणी पुन्हा अक्षर घेतलेले आहे मित्रांनो. कोणते अक्षर आहे? ई डी ए आर दिसतंय का मित्रांनो सर्वांना? आणि हा 2019 साली प्रश्न विचारलेला होता पहा मित्रांनो. या ठिकाणी दिसत असेल मित्रांनो सर्वांना आता व्यवस्थित? या ठिकाणी मी पुन्हा प्रश्न आकृती काढलेली मित्रांनो. या ठिकाणी आरसा दाखवलाय. पुन्हा एकदा सांगतो, आरसा तुम्हाला कधी उजव्या बाजूला दाखवलेला असेल, कधी डाव्या बाजूला, काही फरक पडत नाही. उजव्या बाजूने आरशाची प्रतिमा पहा अथवा डाव्या बाजूने सेमच दिसते. मग वर्तुळाचे पुन्हा 4 भाग केले. वर्तुळ आहे तसं दिसणार आहे, ज्याप्रमाणे ओ अक्षर आपण पाहिलं आकृती तसं दिसतंय. आता वरील 2 अक्षरांचा विचार करू मित्रांनो. ई डाव्या बाजूला आहे, डी उजव्या बाजूला आहे. या दोघांची काय होणार आहे? जागा बदलणार आहे. डी डाव्या बाजूचा उजव्या बाजूला येणार आहे, ई उजव्या बाजूचा डाव्या बाजूला. परंतु त्यांचे फेस बदलणार आहे. ईचा फेस इकडे आहे, तो काय होणार आहे मित्रांनो? इकडे होणार आहे. डी ची वाटी इकडे आहे, तिची दिशा बदलणार आहे. झाले, ह्या 2 अक्षरांचा विचार झाला. आता आपण ह्या 2 अक्षरांचा विचार करू, ए आणि व्ही. मग ए काय होणार आहे मित्रांनो? व्हीच्या जागेवर जाणार आहे, व्ही एच्या. आता व्हीची काही दिशा बदलत नाही, आपण मागाशी पाहिलं होतं. ए आणि व्ही अक्षर यांची आरशातील प्रतिमा अक्षरासारखीच असते. आता राहिले हे खालचे 2 अक्षर आर आणि पी. मग पी या ठिकाणी डाव्या बाजू उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला येईन. आर डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला जाईल. परंतु पी ची वाटी काय होणार आहे मित्रांनो? त्याची दिशा बदलणार आहे. आर त्याचा फेस, त्याचा चेहरा इकडे होणार आहे पहा. आता शोधा बरं पर्याय. तुमच्या लक्षात आला असेल पर्याय. कोणता पर्याय मित्रांनो? पर्याय 3 लक्षात येते. फक्त एकदा आपण वारंवार सराव केला की या प्रश्नामध्ये आपल्याला कसलीही अडचण येत नाही. फक्त डावी बाजू उजवीकडं, उजवी बाजू डावीकडे करायची. आर एस आर. हा, थोडस त्याची साईज वाढवतोय कारण तुम्हाला ते मोबाईलवर अक्षर दिसले पाहिजे. पहा मित्रांनो, हा प्रश्न 2020 साली परीक्षेत विचारला होता. आता आपण स्पष्टीकरण 4-5 प्रश्नाचं पाहिलेलं आहे. आता आपण डायरेक्ट उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. पहा, तुमच्या समोर अक्षर मी दिलेली आहेत. ही आपली प्रश्न आकृती आहे आणि हे त्याचे 4 पर्याय आहे मित्रांनो. मग आपल्याला शोधायचे या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा ही कोणत्या पर्यायात अचूक दिलेली आहे. 2020 सालच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. त्या वर्षी जी शिष्यवृत्ती परीक्षा आली होती. सापडले मित्रांनो उत्तर याचं? आपण आता मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण सराव केलेला आहे. आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रत्येक पर्यायाचा. मग आता तुम्हाला माहिती आहे, यस डाव्या बाजूला आहे, ते उजव्या बाजूला दिसणार आहे.
आणि आर उजव्या बाजूला आहे प्रश्न आकृतीत, तो कोणत्या बाजूला दिसणार आहे? डाव्या बाजूला. तर या ठिकाणी पाहिलं यश ची दिशा डाव्या बाजूची, एक एक पर्याय याच्यात बदललेली, याच्यात बदललेली, याच्यात बदललेली, या ठिकाणी यश आहे त्या जागेवर. म्हणजे पर्याय 4चा काय करायचा मित्रांनो? आपण विचार बंद करायचा, म्हणजे तो पर्याय आपला संपलेला आहे. आता राहिले पर्याय 3, या 3 पर्यायाचाच विचार करायचा. तर यशची जी वाटी मी मागाशी तुम्हाला स्पष्टीकरण केलं होतं, आरशात यश इकडे जाणार आहे, पण ही जी वाटी आहे ही वाटी आपण त्याचं दिशा बदलणार आहे. मग ती या ठिकाणी आहे. या ठिकाणी काय झालंय मित्रांनो? यश डाव्या बाजूचा उजव्या बाजूला नेलाय, परंतु त्याची दिशा बदलली नाही, म्हणजे पर्याय 2 पण गेला. आता या ठिकाणी यशची दिशा बदललेली, म्हणजे पर्याय 1 आणि पर्याय 3 फक्त याचा विचार करायचा. मग यशची दिशा अचूक बदललेली या दोन्ही पर्यायात. आता विचार करायचा आहे आरचा. आरचा फेस इकडे आहे आणि आर उजव्या बाजूला आहे, तो प्रतिमेमध्ये काय होणार आहे मित्रांनो? डाव्या बाजूला दिसणार आहे. मग त्याचा चेहरा इकडे होणार आहे. या ठिकाणी आर मात्र आपल्याला आहे तसाच दिसतोय, म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 पण या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणजे एस आर ही या अक्षरांची आरशातील प्रतिमा आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1. पुढील अक्षर NB 2021च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मित्रांनो हा प्रश्न विचारला गेला होता. पहा, प्रश्नांचं स्वरूप, त्याची काठिण्य पातळी थोडी कमीच आहे. मग या ठिकाणी तुम्ही विचार करायचा आता मित्रांनो, तुम्ही शोधायचे कोणता पर्याय NB या अक्षरांची आरशातील प्रतिमा पर्याय 1 आहे, पर्याय 2 आहे, पर्याय 3 आहे, अथवा पर्याय 4 आहे. थोडी साईज वाढवण्याचा प्रयत्न करतोय. सापडला मित्रांनो पर्याय? मग आता आपण मी स्पष्टीकरण न देता डायरेक्ट उत्तर करतो. यन डाव्या बाजूला आहे, त्याची प्रतिमा आरशात उजव्या बाजूला दिसणार आहे, आणि पी उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला. आता या ठिकाणी जर बी चा विचार केला आपण, आता दुसऱ्या अक्षराचा विचार करू. बी चे इथं डाव्या बाजूला आलेला आहे, इथं आलेला आहे. इथं मित्रांनो बी काय झालाय? आहे त्याच दिशेला ठेवलाय, म्हणजे हा पर्याय येऊ शकत नाही. आणि इथं पर्याय 4 मध्ये आपल्याला दिसतंय की बी जरी ह्या बाजूला आणला, परंतु त्याची डायरेक्शन बदलली नाही, म्हणजे पर्याय 4 नाही. आता फक्त पर्याय 1 व पर्याय 2 चा विचार करू. तर बी चा विचार करता डाव्या बाजूचा उजव्या बाजूला आलाय, त्याची दिशा बदललेली. बी च्या वाट्याचं डायरेक्शन ह्या बाजूला आहे, ते इकडे झाले. आता यन चा विचार करायचा. काय दिसतं रे मित्रांनो या यन मध्ये आणि या यन मध्ये फरक तुम्हाला? तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की ही जी यनची प्रतिमा आहे ही आरशामध्ये त्यांनी हुबेहूब दाखवलेली. हुबेहूब दिसते का आरशामध्ये? आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. यन हा नाही जरी आपल्याला समजलं तरी सोडवायचं कसं? ह्या उभ्या रेषा आहे तशाच दिसणार आहे, फक्त ही रेषा इकडून आहे, त्या रेषेची डायरेक्शन काय होणार आरशात? म्हणजे कोणता पर्याय येणार आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 2. पहा, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षा 2020 या वर्षी विचारलेला होता. 2020 साली. या ठिकाणी काही अक्षरांचा समावेश आहे आणि काही अंकांचा समावेश आहे. मग करा मित्रांनो विचार, शोधा पर्याय. नेहमी मी तुम्हाला सांगितलं, आरशामध्ये डावीकडील बाजू उजवीकडे दिसते आणि उजवीकडील बाजू आरशाची आपल्याला डावीकडे पाहायला मिळते. तुम्हाला आतापर्यंत पहा एक एक अक्षराचा विचार करायचा आहे. आता सर्वांना प्रतिमा दिसत असेल पहा. मग वरील 2 अक्षरांचा विचार करा मित्रांनो. यू
डाव्या बाजूला आहे तो उजव्या बाजूला, आणि वरची बाजू वरच राहणार आहे आपण सुरुवातीला पाहिलं, आणि खालची बाजू खाली. यू या ठिकाणी डाव्या बाजूला आहे प्रश्न आकृतीत, तो उजव्या बाजूला दिसणार, आणि सी उजव्या बाजूला आहे तो डाव्या बाजूला. मग जर आपण पहिल्या पर्यायाचा विचार केला मित्रांनो, तो यू काय झालाय, त्याची त्यांनी दिशा बदलली नाही, डावं उजवं केलं नाही आपण सोप्या भाषेत, म्हणजे पर्याय 1 येणार नाही. पर्याय 2 मध्ये दिशा बदललेली आहे. पर्याय 3 मध्ये यू ची दिशा बदलली मित्रांनो, पण यू ची आपण सुरुवातीलाच पाहिलं आरशातील प्रतिमा हुबेहूब दिसते, आणि ही त्यांनी दिलेली, म्हणजे पर्याय 3 सुद्धा काय झाला आपला बाद झालेला आहे. आता फक्त आपल्याला 2 पर्यायाचा विचार करायचा आहे, पर्याय 2 पर्याय 4. मग यू त्याची आरशातील प्रतिमा या ठिकाणी अचूक दाखवलेली, म्हणजे हे दोन्ही पर्याय आपल्याला विचार करायचे. आता सी चा जर विचार केला तर सी ची दिशा, वाटीचं तोंड ह्या बाजूला आहे उजव्या बाजूला, ते काय होणार आहे आरशामध्ये डाव्या बाजूला, डावं उजवं होतं, म्हणजे या ठिकाणी ते अचूक दिलेले आहे. या ठिकाणी सी काय केलेला आहे मित्रांनो, आहे तसाच, म्हणजे हा पर्याय सुद्धा काय झालेला आहे आपला बाद झालेला आहे. आणि मग नंतर आपण खालील अक्षरांचा अंकाचा विचार करू. पी डाव्या बाजूला आहे, पा या ठिकाणी त्याची दिशा बदललेली, 5 या ठिकाणी उजव्या बाजूला आहे त्याची दिशा बदललेली, म्हणजे आपला पर्याय कोणता आलेला आहे अचूक मित्रांनो, पर्याय क्रमांक 2. लक्षात येते, विचार करा शांतपणे, अतिशय सोपा घटक आहे हा शिष्यवृत्ती परीक्षेतील मित्रांनो. पुढे पुढे या ठिकाणी तुम्हाला 3 अक्षर दिसत आहेत, SIT. आता शोधा बरं पटकन मित्रांनो, कारण आतापर्यंत आपण फक्त अक्षरांचा विचार करतोय, या ठिकाणी आपल्याला अंकांचा सुद्धा विचार करायचा, आकृत्यांचा. SIT. मग मी तुम्हाला उपाय सांगितला, काय उपाय सुचवलेला आहे, एक एक पर्याय बाद करत चालायचा. त्यामध्ये 2 पाण्यातले प्रतिबिंब शक्यतो दिलेले असतात, कधी कधी तसंही होत नाही, म्हणजे प्रत्येक वेळी देते ना असं नाही, पण आपण एक एक अक्षर पहा. यश या ठिकाणी डाव्या बाजूला आहे, ते कुठे जाणार आहे आरशातील प्रतिमेत उजव्या बाजूला, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे, हा पण आहे. परंतु या ठिकाणी जर यशचं जर डावं उजवं पाहिलं तर हा यश आपल्याला आहे तसंच दिलाय, म्हणजे हा पर्याय बाद झाला. इथं यश मित्रांनो काय झालंय, तो डाव्या बाजूचा डाव्या बाजूलाच ठेवलाय, म्हणजे हाही पर्याय गेला, आणि या ठिकाणी यशची दिशा बदललेली, बरोबर. म्हणजे यश अक्षर फक्त योग्य दिशा बदलण्याचं काम पर्याय 1 आणि पर्याय 4 मध्ये केलेलं आहे. पुढचा अक्षर आहे ते मधीच आहे, आणि त्याची आरशातील प्रतिमा हुबेहूब दिसते, म्हणजे याच्यात पण आहे, आणि या पर्यायात. आता पर्याय 2 आणि 3 आपल्या दृष्टीने बाद झालेले. आता राहिलं टी अक्षर, टी उजव्या बाजूला आहे, ते आरशातील प्रतिमेत कुठे होणार आहे मित्रांनो, डाव्या बाजूला, आणि या ठिकाणी ते अचूक दिलेले आहे. आणि या ठिकाणी काय पहा बरं, या टीची हे पाण्यातलं प्रतिबिंब दिलंय, पाय डोकं खाली आणि पाय वर, म्हणजे हा पर्याय सुद्धा काय झालेला आहे बाद झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाकृतीचं आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक 1. पहा पुढील प्रश्न आकृती, या ठिकाणी पुन्हा 3 अक्षर दिलेले. करा विचार आता, शोधा लवकर की RAT या अक्षराची, आपण ज्याला रॅट उच्चार करूया, याची आरशातील प्रतिमा ही प्रश्न आकृत्यांमधली, ही उत्तर आकृत्यामध्ये आरशातील प्रतिमा आपल्याला कोणत्या पर्यायात सापडणार आहे. पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. तर लक्षात आलं असेल मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंय एक एक अंक, एक एक अक्षर जर विचार केला तर आपल्याला बाद पर्याय लवकर सापडतात, जेणेकरून उत्तर लवकर शोधता येतं. तर पहिलं अक्षर आहे आर. आर आहे डाव्या बाजूला, आरशातील प्रतिमेत ते उजव्या बाजूला जाणार आहे, म्हणजे इथं आहे, शिवाय त्याची दिशा बदललेली. इथं उजव्या बाजूला नेलंय, परंतु दिशा बदललेली का त्याची नाही, म्हणजे पर्याय 2 काय झाला बाद झाला. या ठिकाणी ते अचूक आहे, या ठिकाणी उजव्या बाजूला नेले, त्याची दिशा बदलली. आरचा विचार झाला. आता ए,
ए मधोमध आहे आरशातील प्रतिमे ते मधोमध, आणि ए ची आरशातील प्रतिमा ही हुबेहूब असते, म्हणजे ही बरोबर आहे. आता हा पर्याय तर आपला बाद झालेला, त्यामुळे याचा विचार करायचा नाही. या ठिकाणी अचूक आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, येच आरशातील प्रतिमा काय केलेली त्यांनी चुकीची दिलेली, ते पाण्यातलं प्रतिबिंब, म्हणजे हा पर्याय सुद्धा काय झाला आपल्या दृष्टीने बाद झाला. म्हणजे अशा प्रकारे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. आता राहिला अक्षर टी. मग टी ची आरशातील प्रतिमा हुबेहूब टी सारखी दिसते, आपण पाहिलेली सुरुवातीलाच टीचं आरशातील प्रतिमा. या ठिकाणी काय केलं रे ते मित्रांनो, ते पाण्यातलं प्रतिबिंब, म्हणजे हा पर्याय सुद्धा काय झाला मित्रांनो बाद झाला. आणि या ठिकाणी पहा टीची प्रतिमा अचूक, उजव्या बाजूचा टी डाव्या बाजूला नेला ए मध्ये आर, म्हणजे या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक 3. समजतं मित्रांनो? पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी पुन्हा मी 3 अक्षर घेतलेले GUY. मग या अक्षरांची आरशातील प्रतिमा पर्याय 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल. आता तुम्ही शोधायचे मित्रांनो आणि लवकर सांगायचे, कारण आत्ताशी आपण अक्षरांचा विचार केलाय, अजून आपल्याला अंक पाहायचेत, आकृत्या पाहायच्यात. आणि मी तुम्हाला सांगितलं पुन्हा पुन्हा तो सराव घेतोय की एक एक अक्षराचा विचार जर केला तर आपल्याला उत्तर पटकन सापडतं. या ठिकाणी डी हा डाव्या बाजूला आहे, आरशात काय होणार आहे तो उजव्या बाजूला, आणि शिवाय त्याची दिशा बदलणार आहे. त्या जीचं तोंड इकडे आहे, ती वाटी इकडे आहे, म्हणजे या ठिकाणी अचूक आहे, या ठिकाणी अचूक आहे. या ठिकाणी जीची प्रतिमा आरशातील काय झालेली मित्रांनो चुकीची दिलेली, ती पाण्यातील, आणि या ठिकाणी जी बरोबर, म्हणजे पर्याय 3 आपला या जी अक्षरांक कळालंय की तो बाद झालेला आहे. पुढं यू मध्येच आहे, या ठिकाणी बरोबर आहे. आरशातील प्रतिमा त्याची हुबेहूब दिसते, यूची आरशातील प्रतिमा आहे, या ठिकाणी ती पाण्यातली दिली, म्हणजे हा पर्याय गेला. आणि पर्याय 4 या ठिकाणी अचूक आहे. आता फक्त पर्याय 1 व पर्याय 4चाच आपल्याला विचार करायचा आहे. वाय ची प्रतिमा सुद्धा आरशामध्ये हुबेहूब वाय सारखी दिसते, वाय उजव्या बाजूचा. या ठिकाणी काय केलंय मित्रांनो, त्या वायची पाण्यातील प्रतिमा किंवा प्रतिबिंब तो दिलंय, म्हणजे पर्याय 1 गेला, म्हणजे राहिला पर्याय 4. समजतंय मित्रांनो? थोडा सराव केला की आपल्याला कसलीही अडचण या ठिकाणी येणार नाही. पहा, आतापर्यंतचे जे प्रश्न पाहिले मित्रांनो ते आपण अक्षरांवर पाहिले, आणि या ठिकाणी सुरुवातीला आपण उल्लेख करताना पाहिलं की आरशातील प्रतिमा असो अथवा जलप्रतिबिंब, या ठिकाणी 3 घटक आहेत. एक तर तुम्हाला अक्षरांवर विचारतील, अंकांवर विचारतील, अथवा आकृत्यांवर विचारतील. मग आता आपण अंकांवरचा सराव करूया. पहा 5, 9. आता तुमचा भरपूर सराव झालेला आहे, तरी एकदा मी याचं स्पष्टीकरण देतोय. काय होणार आहे मित्रांनो, या ठिकाणी 5 डाव्या बाजूला आहे, त्या 5 ची जागा बदलणार आहे तो उजव्या बाजूला. परंतु पहा वाट्यांसारखा विचार करायचा मित्रांनो. मग 5 काय होणार आहे, हा जो वरचा चौकोन आहे तो आरशात आपल्याला इकडे, त्याचं तोंड इकडे आरशात इकडं, आणि ही वाटी खालची इकडं. नंतर 9 ची दिशा बदलली, शिवाय डायरेक्शन सुद्धा बदलली. मग आता शोधा बरं पर्याय, तुमच्या समोर मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर या ठिकाणी येतोय पर्याय 2. पहा, सराव केला की हळूहळू आपल्याला यातही कसली अडचण येणार नाही. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुन्हा 3 अंक दिलेले, 4, 5, 1. मग आता याची आरशातील प्रतिमा कशी दिसेल? आता आकृत्यांवर अक्षरांवरच पाहताना आपण पाहिलं होतं. मग या ठिकाणी 3 अंक आहे, 4 आहे, 5 आहे आणि 1 आहे. मग 4 डाव्या बाजूला आहे, त्याची दिशा काय होणार आहे, त्याचं स्थान उजव्या बाजूला जाणार आहे. इथं ते दिलेलं आहे, हा पर्याय आहे, हा आहे, हा आहे. इथं 4 आहे त्याच बाजूला ठेवला मित्रांनो, म्हणजे पर्याय 4 तर काय झालेला आहे या ठिकाणी होऊ शकत नाही. मग 4 या ठिकाणी तिन्ही प्रतिमेमध्ये, तिन्ही उत्तर आकृत्यांमध्ये अचूक. 5
5 हा मधोमध आहे, तो मधोमध, आणि त्याचं जी डायरेक्शन आहे इकडचं चेहरा त्याचा इकडे डावं उजवं होणार आहे. या ठिकाणी ते अचूक आहे. या ठिकाणी मित्रांनो तो 5 आहे तसा दिलाय, म्हणजे पर्याय 2 बाद झालाय. पर्याय 3 मध्ये तो अचूक दिलाय. म्हणजे एक एक अंकाचा अक्षराचा विचार केला की आपल्याला उत्तर पटकन शोधता येतं. पर्याय 2, पर्याय 4 होऊ शकत नाही. आता राहिला एक. एक डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला, परंतु एकची जी दिशा आहे, डायरेक्शन आहे, ते कसं होणार आहे? ही जी रेषा आहे त्याचं तोंड पलीकडच्या साईडला. या ठिकाणी काय केलंय मित्रांनो, तो आहे तसाच दिलाय, म्हणजे पर्याय 1 होऊ शकत नाही, आणि यामध्ये ते अचूक आहे, म्हणून पर्याय 3. पुढे जसं मी तुम्हाला सांगितलं, अंकांमध्ये तुम्हाला बहुतांश अक्षरांमध्ये यन, यस या अक्षरांवर आरशातील प्रतिमेवर प्रश्न असतात. तसं अंकांवर जर असेल तर 5, 9 ह्या अंकांचा आणि अक्षरांचा जास्त वेळा विचार आहे, कारण मुलं गोंधळतात. मग आता शोधा याचं उत्तर. ही जी प्रश्न आकृती आहे तुमच्या समोर, तिची आरशातील प्रतिमा कोणता असणार आहे? पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. सापडला असेल सर्वांना. थोडस आपण वेग वाढवायचा आहे सरावानी. 5 पहिलं अक्षर घेणारे, अंक घेणारे 5 डाव्या बाजूला आहे. इथं बरोबर आहे, त्याची दिशा बदलली. इथं बरोबर आहे. इथं 5 आहे त्याच बाजूला, पर्याय 3 गेलाय. या ठिकाणी पण 5 आहे त्याच बाजूला, म्हणजे 2 पर्यायांचा विचार संपलेला आहे. म्हणजे एकाच अंकावरून आपल्याला कळाले. आता फक्त या 2 पर्यायांचा विचार करायचा आहे. 7, 7ची जी वाटी ही याची दिशा बदलणार आहे. 7ची जागा आहे ती इथं बरोबर आहे. इथं पहा मित्रांनो, इथं तो त्याची दिशा बदलली नाही. आणि 9, 9ची दिशा म्हणजे नुसते 2 अंकांवरून नाही, सगळे अंक चेक करायचे मित्रांनो. आणि या ठिकाणी याचा पर्याय आहे 1. पुढे पहा. या ठिकाणी मराठी अंक यावर सुद्धा हा 2019 या वर्षी शिष्यवृत्तीमध्ये हा प्रश्न विचारला होता. या ठिकाणी 3 अंक तुमच्या समोर आहेत, 764. मग याची आरशातील, या 3 अंकाची आरशातील प्रतिमा कशी दिसेल? पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. मग त्याप्रमाणेच जसं आपण अक्षरांचा विचार करा, एकेका अंकांचा विचार करू. प्रथम अंक करू 7. आता 7ची दिशा आहे डाव्या बाजूला, स्थान ते कुठे जाणार आहे? 7चं स्थान उजव्या बाजूला. पहा मित्रांनो, इथं त्यांनी आहे त्याच जागेवर ठेवले, म्हणजे हा पर्याय बाद झालाय. इथं बदललंय, पण त्याची 7 आरशात कसा दिसणार आहे? त्याची दिशा बदलणार आहे. म्हणजे इथं जागा बदलली, परंतु त्याचं डावं उजवं बदललं नाही. या ठिकाणी 7 पहा अचूक आहे, या ठिकाणी अचूक आहे. म्हणजे पर्याय 1 आणि 2 याचा विचार करायचा नाही. आता राहिले पर्याय 3 व 4. पुढील अंकाचा विचार करायचा आहे. 6. 6चा आरशातील प्रतिमा आपल्याला कोणत्या अंकासारखी दिसते? 3. या ठिकाणी विचार करायचा नाही इथं अचूक असलं तरी, कारण हे पर्याय 7च्या दृष्टीने बाद झालेले. मग या ठिकाणी पहा मित्रांनो, 6 काय दिसतोय आपल्याला? आहे तसाचे, म्हणजे हा पण पर्याय काय झालेला आहे? बाद झालेला आहे. 3ची अचूक, 6ची अचूक प्रतिमा आरशात याप्रमाणे दिसते. आणि पुढचा अंक 4, 4 मात्र आरशामध्ये आहे तसा दिसतो. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, 2 अंक या ठिकाणी घेतलेले आपण 62, 62. मग 62 या अंकांची आरशातील प्रतिमा. आता मित्रांनो, तुम्ही सराव करायचा आहे, आणि उत्तर सापडलं असेल, तुम्हाला शोधलं असेल, तरी आपण याचं एकदा स्पष्टीकरण पाहू. समजलंय ना मित्रांनो? मग 6 पहिला अंक, त्याचा विचार करू. 6. मग 6ची दिशा डाव्या बाजूचं त्याचं जे स्थान आहे ते कोणत्या बाजूला जाणार आहे? उजव्या बाजूला. या ठिकाणी ते डाव्या बाजूलाच आहे, म्हणजे पर्याय 1 बाद झालेला आहे. या ठिकाणी 6चं स्थान डाव्या बाजूलाचे.
ते हा पर्याय गेलेला आहे। या ठिकाणी 6ची दिशा पण बदलली आणि स्थान पण बदललेलं आहे पहा। म्हणजे पर्याय 3 व 4 हे आपल्याला विचार करणार आता राहिलं 2. 2चं स्थान उजव्या बाजूला आहे, ते डाव्या बाजूला येणार आणि दिशा। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, काय केले रे, 2ची पाण्यातील प्रतिबिंब या ठिकाणी दाखवलेले आहे। म्हणजे आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, आरशात वरचा भाग हा वरच राहतो, खालचा भाग हा खालीच राहतो। म्हणजे ही जी रेष आहे ही कुठं राहणार आहे, खालच्याच बाजूला राहणार। या ठिकाणी ती वर दिली म्हणजे हे प्रतिबिंब आहे। म्हणजे राहिला पर्याय 4। तर 62 या अंकाचा विचार केला तर त्याची आरशातील प्रतिमा कशी दिसणार आहे, पर्याय 4। पुढील 2018 साली हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, कोणते 3 अंक आहे, 785। मग त्याचप्रमाणे आता पहा, पहिला अंक, एक एक अंकाचा पटपट विचार करायचा आहे मित्रांनो। 7 त्याचं स्थान डाव्या बाजूला आहे, ते उजव्या बाजूला होणार आहे आणि शिवाय त्याची दिशा बदलणार आहे। या ठिकाणी तो बरोबर आहे, या ठिकाणी अचूक दिलेले आहे। या पर्यायामध्ये 7 जागा बदलली परंतु त्याचं डावं उजवं केलेलं नाहीये, म्हणजे हा पर्याय येणार नाही। आणि या ठिकाणी तर तो आहे ते 1 नंबरच्या जागेवरच दिलाय, त्याचं स्थानच बदललं नाही, म्हणजे पर्याय 4 ही येणार नाही। आता फक्त आपल्याला पर्याय 1 व पर्याय 2 चा विचार करा। 8ची आरशातील प्रतिमा हुबेहूब 8 सारखे दिसते, ती इथं अचूक आहे, इथं अचूक आहे। पुढे 5, आता ही जर रेषा पाहिली, आपण पाहिलं होतं, या रेषेवरून आपल्या छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो, फार याच्यात अवघड नाही। वरचा भाग वरच राहतो, म्हणजे ही रेषा 5 काय होणार आहे, त्याचं स्थान बदलणार आहे। पण ही जी रेषा एवढ्या रेषेवरून ती वरची रेषा वरच्या, या ठिकाणी काय झालंय मित्रांनो, ते दिलंय पाण्यातील प्रतिबिंब। म्हणजे पर्याय 1 पण गेलेला आहे, बाद झालेला आहे आणि या ठिकाणी पर्याय 2 मध्ये ती 5ची आरशातील प्रतिमा अचूक आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय 2। आता अंकांवरचे प्रश्न झालेले मित्रांनो। पुढील घटक आकृत्या। आकृत्यांमध्येही काय होतं, जर आता या ठिकाणी मी या ठिकाणी ही आकृती तुम्हाला एक स्पष्टीकरण करून दाखवतो। या ठिकाणी आरसा आहे, मग हा जो त्रिकोण आहे, ही रेषा आरशात आहे तशीच राहणार आहे। हा इकडचा त्रिकोण आरशात डाव्या बाजूला कुठे दिसणार आहे मित्रांनो, उजव्या बाजूला। हा त्रिकोण, त्याचे डायरेक्शन, आणि हा बाण काय होणार आहे, याची दिशा बदलणार आहे। आणि हा खालचा गोल पहा, त्याचं तोंड इकडे आहे, आरशात काय होणार आहे, म्हणजे आरशात वरचा भाग वर, खालचा भाग खाली, फक्त इकडचा डावा भाग उजवीकडे जातो, उजवा भाग डावीकडे येतो। मग पर्याय 1 मध्ये पहा, वरचा भाग खाली, खालचा भाग वर नेलाय, हा नाही। पर्याय 2, 3 आणि 4। मग आता जर बाणाचा विचार केला तर या ठिकाणी बरोबर आहे, या ठिकाणी बाणाची दिशा अचूक आहे, या ठिकाणी अचूक आहे, या ठिकाणी तो पर्याय गेलाय। आता हा जो खालचा काळा टिपका आहे, त्याची चेहरा इकडे होता, आरशात तो इकडे येणार आहे, हा पण पर्याय होऊ शकत नाही। मग कोणता पर्याय अचूक आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2। पुढे पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न 2022 साली विचारलेला आहे पहा, ही आकृती। मग एक एक जर गोष्टीचा विचार केला तर आपल्याला पटकन पर्याय शोधता येतात। पहिला हा गोल पाहू, इथं याची दिशा इकडे आहे, ती इकडे आहे, बरोबर आहे, इथं आहे, इथं आहे त्याचे, म्हणजे हा पर्याय गेलाय, इथं बरोबर आहे, म्हणजे हा। एक एक छोट्या छोट्या गोष्टींचा जर विचार केला, आता हा त्रिकोणातील गोल, त्रिकोण तर आहे तसा दिसणार आहे, इथं त्याची दिशा बरोबर आहे मित्रांनो, इथं त्याची जागा बदलली नाही, तो डाव्या बाजूला आहे आरशात, तो उजव्या बाजूला दिसणार, म्हणजे हा पर्याय बाद झालाय, इथं बरोबर आहे। जर आपण खालचे या आकृतीचे जर पाय समजा, इकडचा उजव्या बाजूचा पाय मोठा आहे, डाव्या बाजूचा छोटा आहे, मग आरशात काय होणार आहे ते,
म्हणजे पर्याय 1 पहा आणि पर्याय 4 पहा. कोणता पर्याय बरोबर आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी ह्या पायांची दिशा बदललेली नाही, म्हणून हा पर्याय येऊ शकत नाही. परत पहा, तुमच्या लक्षात येईल ह्या पायांची दिशा बदललेली नाही. पुढील आकृती पहा. वरचा भाग वरच राहणार आहे, इथं बरोबर आहे. पण इथं काय केलं मित्रांनो, ते वरची आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब आहे, म्हणजे हे या ठिकाणी येऊ शकत नाही. इथं अचूक आहे, इथं अचूक आहे. आता आतल्या रेषेचा जर विचार केला तर ती या दिशेला आहे, म्हणजे आरशात काय होणार आहे, ती या दिशेला होणार आहे. म्हणजे या ठिकाणी ती आहे तशीच आहे, म्हणजे हा पर्याय गेलाय. या ठिकाणी अचूक आहे, या ठिकाणी. आता पर्याय 1 व 2 चा विचार सोडून द्यायचा आहे. आता गोल पा आहे. आता ह्या ज्या रेषा आहे आतल्या, त्याची दिशा अशी आहे. आरशात काय होणार आहे? मग कोणता पर्याय मित्रांनो? इथं अचूक आहे, इथं अचूक आहे. आता तिसरी आकृती, हा जो चौकोन आहे, चौकोन आरशात चौकोनच दिसणार आहे, दोन्ही ठिकाणी आहे. आणि काळा भाग जो आहे, आपण सुरुवातीलाच पाहिलं, हा काळा भाग खालच्या बाजूला आहे, खालचा भाग खालीच राहतो. इथं तो अचूक दिलेला आहे, या ठिकाणी तो वर नेलेला आहे, म्हणजे हा पर्याय अचूक आहे. म्हणजे कोणता पर्याय आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 4. अशा खूपशा आहेत मित्रांनो. आता आपण थोडा वेगळा प्रश्न पहा. अशा स्वरूपाचे पण प्रश्न येतात मित्रांनो. आपण आतापर्यंत आरसा दाखवलेले डायरेक्ट आपल्याला समजलेत, परंतु कधी कधी असा प्रश्न येतो पहा, पुढील पैकी कोणत्या आकृतीच्या डाव्या बाजूस आरसा ठेवल्यास, डाव्या अथवा उजव्या कोणत्याही बाजूला हुबेहूब आकृतीशी जुळणारे प्रतिबिंब दिसते. आता आपण आतापर्यंत जे जे प्रश्न पाहिले मित्रांनो, त्यात प्रश्न आकृती होती आणि त्याच्या 4 प्रतिमा दिलेल्या होत्या. इथं मात्र तसं नाही. इथं आपल्याला त्या स्वतः काय करायच्या, प्रतिमा तयार कराव्या लागतील आणि त्यासाठी आपल्याला सराव असला पाहिजे. त्यांनी काय म्हणलंय? हुबेहूब आकृतीशी. म्हणजे या 4 पर्याय जे दिलेले आहे, हे जर आरशात पाहिले तर कोणत्या पर्यायाची आरशातील प्रतिमा सारखी दिसणार आहे? आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं यन ची प्रतिमा आरशात कशी दिसते? उलटी. म्हणजे ह्या आकृतीची पाण्यात आरशातील प्रतिमा काय होणार आहे मित्रांनो? बदलणार आहे. आय एम टी. आता ह्या अक्षरांची प्रतिमा मित्रांनो, हे अक्षर काय होतात, आरशात सेम टू सेम दिसतात, परंतु त्याची दिशा बदलणार आहे. आय एम टी आरशात कसं दिसणार आहे? टी एम आय. पुढचं अक्षर आहे मॅम, आणि मॅम ची जर पाहिली तर हा यम इकडं, हा यम इकडं, म्हणजे यांची दिशा बदलली आणि ए सारखा. म्हणजे कोणत्या पर्यायाची आरशातील प्रतिमा मित्रांनो त्या अक्षरासारखीच दिसणार आहे? ते आहे पर्याय 3. आणि एच यू एक्स हे अक्षर जर एक अक्षर असेल तर ते सेम टू सेम दिसणार, परंतु या ठिकाणी 3 अक्षर आहे. एक्स ह्या बाजूला येणार आहे यू मध्ये, आणि एच. प्रतिमा जरी त्यांची प्रत्येक अक्षराची स्वतंत्र विचार केला तर आहे तीच असते, परंतु या ठिकाणी यांची जागा बदलणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ची जी अक्षर आहे, हे आरशात जर यांची प्रतिमा पाहिली तर आपल्याला हुबेहूब तीच पाहायला मिळणार आहे. आणि पुढं एच टी एच करा मित्रांनो विचार. यामध्ये कोणते अक्षर जर आरशात पाहिले तर आहे तसेच आपल्याला या प्रश्न आकृती सारखे दिसणार आहे? मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, यनची प्रतिमा आरशात बदलते, म्हणजे हा पर्याय येणार नाही. झेडची बदलते. आता आय दोन्ही बाजूला सारखेच अक्षर आहे, पण झेडची डायरेक्शन काय होणार आहे? झेड असा आहे तर तो असा होतो, म्हणजे हा येणार नाही. यसच तसंच आहे, यस असा आहे तो आरशात म्हणजे पर्याय. आणि राहिला एच, एच टी एच. याची आरशातील प्रतिमा मित्रांनो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी याचा पर्याय आहे 1. धन्यवाद मित्रांनो. आतापर्यंत आपण माझं जे या ठिकाणी घटक होता त्यावरची जी माहिती आपण शांतपणे ऐकून घेतली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून
आभार मानतो. धन्यवाद.